Good evening, everyone. This is the 31st म्हणजे 31व लेक्चर आहे. आपण मराठीमध्ये थोडं पुढे जातोय. हिंदी लेक्चर्स पण आपण लवकरच तेवढे कव्हर करू. ओके. चौथं प्रकरण ज्याचं नाव आहे असेसमेंट मेथड्स. टोटल आपल्याला 8 चॅप्टर्स कव्हर करायचे आहेत. त्यातलं हे चौथं चॅप्टर आहे. नाव आहे असेसमेंट मेथड्स. ओके. तर असेसमेंट म्हणजे नेमकं काय? तर साधारणतः ज्या वेगवेगळ्या परीक्षा किंवा आता नवीन नवीन पॅटर्न मध्ये नवीन एनसीएसएमचे पॅटर्न आले त्यामध्ये पिरियडिक असेसमेंट वगैरे असतात. तर असेसमेंट मध्ये इव्हॅल्युएशन ऑफ द लर्निंग आउटकम असं ज्याला आपण नेहमी म्हणतो ते त्याला इन शॉर्ट असेसमेंट जेव्हा वर्ड तुमच्या समोर येतो तेव्हा त्याला ते समजून घ्या. ओके. तर याचे काही पार्ट्स मध्ये विभागणी केली आहे. त्यातला पहिला पार्ट आहे कॉन्सेप्ट ऑफ प्रिन्सिपल्स ऑफ लर्निंग असेसमेंट. मीनिंग अँड द नेचर ऑफ लर्निंग असेसमेंट. असेसमेंट ऑफ लर्निंग इज द सिस्टमॅटिक एक साचेबद्ध पद्धतीने केलेली प्रोसेस असते. ती कंटिन्युअस प्रोसेस असते. असं नाही की तुम्ही एकदा केलं सोडून दिलं नंतर कधीतरी केलं. इट्स अ कंटिन्युअस प्रोसेस, पर्पजफुल प्रोसेस ऑफ कलेक्टिंग, इंटरप्रेटिंग अँड युजिंग द एव्हिडन्स ऑफ स्टुडंट लर्निंग टू इम्प्रूव्ह इन्स्ट्रक्शन. कशासाठी करायची? तर तुम्ही जे काही विद्यार्थ्यांना वेळोवेळी सल्ले देता किंवा त्यांना काही सूचना करता, त्यांचा जो काही आउटपुट आहे त्यांच्यातले काही स्किल्स आहेत याच्या इम्प्रुव्हमेंटसाठी अँड सपोर्ट द लर्नर डेव्हलपमेंट. लर्नर मध्ये विद्यार्थ्यांमध्ये काही कलागुणांचा विकास व्हावा ह्याकरिता. आणि इन्फॉर्म द अकॅडमिक डिसिजन्स. अकॅडमिक डिसिजन्स जे असतात ते आपल्याला लवकर चांगले घेता येण्यासाठी. जसं आता प्रॅक्टिकलची एक्झाम आपण ठरवली आहे घ्यायची आणि ती एक्झाम आपण आपण प्लॅन करतोय. तर त्या एक्झाम मध्ये आपल्याला किती मार्क्स मिळत आहेत त्याच्यानुसार त्या वर्गातल्या विद्यार्थ्यांचं आपल्याला असेसमेंट करता येईल. अकॉर्डिंग टू द असेसमेंट इसेन्शियल्स. आता हे जे काही रेफर्ड बुक आहे असेसमेंट इसेन्शियल नावाचं, त्यामध्ये असेसमेंट याची डेफिनेशन सांगितली आहे. इट्स अ कंटिन्युअस नॉट एपिसोडिक. तर नेहमी लक्ष ठेवा, तुम्हाला हा प्रश्न विचारणार आहेत एनटीटी मध्ये. तर हा प्रश्न तुम्हाला कुठल्या कॅटेगरीचा प्रश्न असेल तर तो आपल्याला असं असं रिझनिंग किंवा डेफिनेशन या कॅटेगरीच्या याच्यामध्ये विचारू शकतात. ठीक आहे. स्पेलिंग चुकली, एक मिनिट. बॅक. तर डेफिनेशन या स्वरूपाचा हा प्रश्न, डेफिनेशन या स्वरूपाचा हा प्रश्न विचारू शकतो. ठीक आहे. सॉरी. एम्बेडेड इन टीचिंग लर्निंग हा कुठल्या पॉइंटच्या अंडर येतो? तर टीचिंग आणि लर्निंगच्या याच्यामध्ये येतो. इंटेंडेड म्हणजे याचं इंटेन्शन काय? टू इम्प्रूव्ह द लर्निंग अँड नॉट मिअरली मेजर इट. हे नेहमी लक्षात ठेवा. असे सेंटेन्स आले तर हे तुमच्यासाठी खूप जास्त महत्वाचे आहेत. आणि आता मी हायलायटर घेतो आणि महत्वाचे पॉइंट्स इथं हायलाइट करतो. ठीक आहे. आपण हाच कलर ठेवूया. तर हा जो काही पॉइंट आहे त्यामध्ये इंटेंडेड टू इम्प्रूव्ह द लर्निंग असं आहे. नॉट मिअरली द मेजर इट. म्हणजे फक्त ते मोजायचं नाहीये, त्यामध्ये इम्प्रुव्हमेंट होती का खरंच लर्निंग मध्ये हे तुम्हाला इव्हॅल्युएट करायचं आहे. यालाच म्हणतात असेसमेंट. असेसमेंट फोकस ऑन व्हॉट द स्टुडंट नोज अँड अंडरस्टँड अँड कॅन डू रॅदर दॅन व्हॉट द टीचर्स टीच. तर याच्यामध्ये प्रश्न तुम्हाला कसा विचारणार? विच ऑफ द फॉलोइंग कम्स अंडर फोकस ऑफ असेसमेंट टूल्स. तर मग याच्यामध्ये त्या प्रश्नाला म्हणतात निगेटिव्ह स्टेम.
निगेटिव्ह स्टेम म्हणजे विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ऑर स्ट्रेट क्वेश्चन्स फ्रेम याच्यात होतात. तर विद्यार्थी काय विचार करतात, त्यांना काय माहिती आहे, त्यांना काय समजले आणि ते काय करू शकतात, याच्या ही गोष्ट जास्त महत्वाची आहे. कशापेक्षा, तर व्हॉट टीचर्स टीच, ज्या गोष्ट शिक्षक शिकवतो त्याच्यापेक्षा जी गोष्ट विद्यार्थ्यांना जास्त समजते ही कशाच्या अंडर येते, तर असेसमेंटच्या अंडर येते. असेसमेंट म्हणजे काय काय असतं ते आता आपण पुढे बघूया. असेसमेंट वर्सेस इव्हॅल्युएशन हा क्रिटिकल डिस्टिंक्शन पॉइंट आहे. पहिला आहे प्रोसेस ओरिएंटेड. असेसमेंट हे प्रोसेस ओरिएंटेड असतं. इव्हॅल्युएशन हे जजमेंट ओरिएंटेड असतं. जजमेंट ओरिएंटेड, प्रोसेस ओरिएंटेड, जजमेंट ओरिएंटेड, ऑनगोइंग अँड डायग्नोस्टिक, ऑनगोइंग अँड डायग्नोस्टिक, टर्मिनल अँड सर्टिफाईंग, टर्मिनल अँड सर्टिफाईंग. शेवटी आपण इव्हॅल्युएशन करतो आणि मध्ये मध्ये आपण असेसमेंट करतो. आता त्याचं स्वरूप काय आलेलं आहे, पिरियडिक असेसमेंट. पिरियडिक असेसमेंट मध्ये आपण फर्स्ट टर्मला 3, सेकंड टर्मला 3, थर्ड टर्मला 3 अशा पिरियडिक असेसमेंट घेत असतो. मध्ये आपली फर्स्ट टर्म आणि सेकंड टर्म असते, थर्ड टर्म नसते किंवा पीएल नसते आत्ताच्या नवीन पॅटर्न नुसार. ते आता फर्स्ट इयरला, सेकंड इयरला आणि फायनल बीएमएस ला सुद्धा लागू आहे. त्यानंतर इम्प्रुव्हमेंट फोकस्ड याच्यामध्ये जास्त फोकस कशावर असतो, इम्प्रुव्हमेंटवर. तर इव्हॅल्युएशन मध्ये काय देतात, तर ग्रेड्स, वेगवेगळे ग्रेड्स आणि डिसिजन फोकस ते असतं. त्यानंतर याच्यात दोन्ही गोष्टींचा विचार केला जातो, क्वांटिटेटिव्हली आणि क्वालिटेटिव्हली. आणि इथं इव्हॅल्युएशन हे मोस्टली क्वांटिटेटिव्ह म्हणजे नंबर्स, किती मार्क्स मिळाले, 60, 70, 80. क्वालिटेटिव्ह म्हणजे याच्यामध्ये आता या गोष्टीची सुधारणा होणार आहे आणि त्याच्याकडे आपण बारीक लक्ष दिलं पाहिजे. हे झाले क्वालिटेटिव्ह. असेसमेंट फीड्स इव्हॅल्युएशन बट इव्हॅल्युएशन डज नॉट नेसेसरीली इम्प्रूव्ह लर्निंग. हे पण सेंटेन्स लक्षात ठेवा, हे तुम्हाला ऍज इट इज विचारू शकतात. असर्शन रिझनिंग, आपण ज्याला शॉर्टकट मध्ये AR असं म्हणतो. असर्शन म्हणजे दोन सेंटेन्स दिले असतात आणि ते एकमेकाला पूरक असतात. तर याच्यामध्ये असेसमेंट फीड इव्हॅल्युएशन बट इव्हॅल्युएशन डज नॉट नेसेसरली इम्प्रूव्ह द लर्निंग असं जे सेंटेन्स आहेत, तर फर्स्ट इज ट्रू अँड सेकंड इज फॉल्स या कॅटेगरीच्या अंडर ते येऊ शकतं. इथं मग इव्हॅल्युएशन नेसेसरीली इम्प्रूव्ह द लर्निंग असं असेल, पण ते दुसरं सेंटेन्स फॉल्स आहे, ते सेंटेन्स ट्रू नाही आहे, अशा पद्धतीचे प्रश्न विचारू शकतात. तिसरं आहे फिलॉसॉफिकल शिफ्ट इन असेसमेंट. आता फिलॉसॉफिकल शिफ्ट कसं काय आले आहे, तर सगळ्यात पहिले ट्रॅडिशनल असेसमेंट एम्फसाइजेस ऑन द रिकॉल, म्हणजे त्या गोष्टी म्हणजे आठवून सांगणे. रिकॉल म्हणजे आठवून सांगणे. वन टाइम एक्झामिनेशन, वन टाइम एक्झामिनेशन म्हणजे फर्स्ट टर्म आणि सेकंड टर्म आणि पीएल याला म्हणतात ट्रॅडिशनल मेथड. नॉर्म रेफरन्स ग्रेडिंग, नॉर्म रेफरन्स ग्रेडिंग, काही नॉर्म्स ठरवले होते आणि त्याच्यामुळं आपण त्या पद्धतीचे ग्रेडिंग्स त्या विद्यार्थ्यांना द्यायचे. त्यानंतर आहे मॉडर्न असेसमेंट एम्फसाइजेस लर्निंग आउटकम. मॉडर्न एम्फसाइजेस कुठले कुठले आहेत, तर लर्निंग आउटकम कसं येते, विद्यार्थ्यांना समजते काय शिकवलं काय ते. कंटिन्युअस इव्हिडन्सेस आहेत. त्यानंतर क्रायटेरिया रेफरन्स जजमेंट, क्रायटेरिया रेफरन्स जजमेंट याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर स्टुडंट इम्प्रुव्हमेंट ओव्हर टाइम, म्हणजे वेळोवेळी विद्यार्थ्यांमध्ये इम्प्रुव्हमेंट होते का, त्यांच्यामध्ये सूचनांचं पालन होते का, याची तजवीज केल्या जाते. इथं बघा, ओव्हर द टाइम मॉडर्न असेसमेंट एम्फसाइजेस आणि ट्रॅडिशनल मध्ये वन टाइम असेसमेंट. वन टाइम असेसमेंट मध्ये एक तर वर्षाच्या शेवटी किंवा सेशनच्या शेवटी किंवा सेमिस्टरच्या शेवटी एक्झाम घेतली जाते. ओके. त्यानंतर प्रिन्सिपल्स ऑफ इफेक्टिव्ह लर्निंग असेसमेंट, अलाइनमेंट विथ द लर्निंग आउटकम. असेसमेंट मस्ट बी directly linked to stated learning outcomes, directly linked to stated learning outcome. दुसरा आहे करिक्युलम अलाइनमेंट. याच्यामध्ये दुसरी जी प्रोसेस आहे ती कुठली गरजेची असते, ती म्हणजे तुमचा जो करिक्युलम आहे,